नमस्कार. सर्वप्रथम मिसळपावसाठी आपण मुलाखत द्यायला होकार दिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक यू. मिसळपाव हे हौशी मराठी प्रेमींचं अग्रगण्य फोरम आहे. जगभरातील साधारण 30,000 मराठी प्रेमी इथले सदस्य आहेत. लेख, कथा, चर्चा, कविता असे साहित्यातले भाग जसे इथे आहेत, तसेच तंत्रविज्ञान, भटकंती, पाककृती, क्रीडा, राजकारण असे एकत्र अनेक विषय देखील इथे कायम चर्चेत असतात. इथले प्रतिसाद प्रामाणिक आणि दिलखुलास असतात. याचाच एक भाग म्हणून आम्ही गोष्ट तशी छोटी हा उपक्रम करत आहोत. कथा ही आभासी किंवा प्रत्यक्ष पडद्यावर सादर करताना तिला पैलू पाडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांना हा उपक्रम समर्पित आहे. कुठलीही कथा पडद्यावर सादर होते ती दिग्दर्शकाच्या डोळ्यातून. त्याच्या मनात जी गोष्ट असते तीच पडद्यावर साकार होत असते. त्यामुळे आम्हाला दिग्दर्शन या विषयाबद्दल तुमच्याकडनं समजून घ्यायला आवडेल. त्याचबरोबर सतीश राजवाडे एक दिग्दर्शक म्हणून देखील तुम्हाला समजून घ्यायला आवडेल. ओके. अ, तुमच्या तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात अभिनयाने केलीत. कॉलेज जीवनात मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती अशा सर्वच भाषांमधून तुम्ही एकांकिका केल्या आहात. त्यात तुम्हाला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड देखील मिळाला आहे. कदाचित फार लोकांना माहीत नसेल, पण तुम्ही ऑल द बेस्ट या नाटकातील कर्णबधीर मुलाची भूमिका देखील 890 शोजसाठी केली आहात. करेक्ट. हिंदी सिनेमामधून देखील तुम्ही काम केले आहे, परंतु त्यानंतर तुम्ही दिग्दर्शनाकडे वळलात. तुमचा पहिलाच सिनेमा मृगजळ याला 23 अवॉर्ड्स मिळाले आहेत. व्ही शांताराम हा बेस्ट अवॉर्ड फॉर डिरेक्शन देखील मिळाला आहे. तर तुम्ही ॲक्टिंग सोडून दिग्दर्शनाकडे का आणि कसे वळलात याबद्दल सांगाल का? ॲक्टिंग करत असताना मी त्या अख्ख्या प्रोसेसचा एक लहान पार्ट होतो असं माझ्या लक्षात आलं. कारण का मी ॲक्टिंग करत असताना, मी थिएटर परफॉर्मन्स करत असताना मला गोविंद निलानींच्या टीमनी स्पॉट केला आणि मला माझी पहिली फीचर फिल्म मिळाली होती. गोविंद निलानींबरोबर मी संशोधन नावाची फिल्म करत होतो. ती फिल्म करत असताना त्या फिल्मच्या दरम्यान मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो त्यांच्या एडिटिंग रूममध्ये, तेव्हा मला असं कळलं की आपण जो परफॉर्म करतो, आपल्याबरोबर जे सगळे सहकलाकार परफॉर्म करतात, त्यांच्या सगळ्यांचे परफॉर्मन्सेस, म्युझिक, एडिटिंग, कॅमेरा वर्क, ह्या सगळ्यांचे वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स असतात हे सगळे एडिटिंगमध्ये जॉईन होतात. आणि एडिटिंग हा एक अजून एक मोठा प्रोसेस आहे. ह्या प्रोसेसला दिग्दर्शक सगळा कंबाईन करतो आणि खूप मोठी गोष्ट सांगतो. त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की आपण हा जो प्रोसेस करतो आहे तर ॲक्टिंग हा एक हे हे वन ऑफ द थिंग्स आहे. द बिगर पिक्चर इज गेटिंग ऑल थिंग्स टुगेदर आणि एक मोठा सिक्वेन्स बनवणं, ज्याला एक सिनेमा म्हणतो आपण, किंवा एक सिरियल म्हणतो. त्यामुळे मला ह्या प्रोसेसचं जास्ती कुतूहल वाटायला लागलं, आकर्षण वाटायला लागलं. आणि कुठेतरी कॉलेजपासूनच मला माहिती होतं की मी गोष्ट खूप छान सांगू शकतो. आणि कुठेतरी माझ्यातल्या कलाकारापेक्षा, माझ्यातल्या अभिनेत्यापेक्षा माझ्यातला कथाकार किंवा माझ्यातला स्टोरी टेलर हा जास्त पॉवरफुल होता, विच कम्पेअर्ड मी की ॲक्टिंग सोडून आपण गोष्ट सांगायला सुरुवात केली. आणि म्हणून मी हळूहळू आधी संकलनाचे धडे घेतले आणि मग दिग्दर्शनाकडे. थँक्यू. एकूण दिग्दर्शन म्हणजे काय आणि त्याची तयारी तुम्ही कशी करता ते आम्हाला सांगाल का? म्हणजे तुम्ही कथा कशी व्हिज्युअलाइज करता, पात्रांची निवड कशी करता, प्रत्येक फ्रेम तुमच्या मनात अगोदरच तयार असते का या संदर्भात? जेव्हा आपण एखादी कथा सिलेक्ट करतो की मला ही कथा आता सर्व रसिक प्रेक्षकांना मला ज्या पद्धतीने दिसते त्या पद्धतीने सांगायची, तेव्हा तेव्हा हा एक मुद्दा खूप प्रकर्षाने डोक्यात असतो की आपल्याला जी कथा आवडते ती फक्त आपल्याला आवडून चालणार नाही, तर ती सर्वत्र व्यापक असली पाहिजे आणि रसिक प्रेक्षकांना सुद्धा ती आवडली पाहिजे. मला गंमत येते म्हणून ती गोष्ट सांगण्यापेक्षा मी ही गोष्ट सांगितली तर प्रेक्षकांना सुद्धा तितकीच गंमत येईल. रसिक प्रेक्षक त्या गोष्टीला किती असोसिएट करू शकतील स्वतःला, त्यांना काय आवडेल, जास्तीत जास्त लोकांना ती गोष्ट कशी आवडेल, कशी आपली वाटेल ह्याच्याकडे खूप जास्त कल असतो. मग ती गोष्ट त्या पद्धतीने लिहिली जाते. ती लिहिली गेल्यानंतर बरीच वाचनं असतात. एक 15-20 जणांसमोर जे आपले इव्हेंटमधले मेंबर्स आहेत, कॅमेरामॅन असतो, आर्ट डिरेक्टर असतो, कॉस्ट्युम डिझायनर असतो, एडिटर असतो, मुख्य म्हणजे निर्माता असतो, ज्याचा विश्वास असतो या गोष्टीवर. ही सगळी मंडळी एकत्र येऊन ती गोष्ट ऐकतात. ती गोष्ट ऐकल्यानंतर एकदा आपल्याला सगळ्यांना लक्षात येतं की ही गोष्ट आवडते, मेजॉरिटी लोकांना आवडते, की ही गोष्ट सांगितल्यामुळे लोकांना असं वाटेल हो रे, ही ऑलवेज गोष्ट ऐकायची होती किंवा बघायची होती, अशा पद्धतीचं काहीतरी बघायचं होतं. असा ह्या एका कन्क्लुजनवर आल्यानंतर आपल्याला तो कॉन्फिडन्स येतो की ही गोष्ट सांगितली तर हरकत नाही. मग ती गोष्ट लिहायला लागतात. मग स्क्रीन प्ले, मग प्रत्येक पात्र त्या गोष्टीत काय करणार आहे, कुठे जाणार आहे, कुठून कसा येणार आहे, कसा वागणार आहे,
अशा पद्धतीने स्क्रीन प्ले झाल्यानंतर मग डायलॉग्स लिहिले जातात. ते पात्र एकमेकांशी परस्पर एकमेकांसोबत काय बोलणार आहेत, कसे बोलणार आहेत हे सगळं लिहिलं जातं आणि त्याची एक सशक्त कथा बांधली जाते. त्यांचं एक आयुष्य निर्माण केलं जातं, त्या पात्रांचं एक आयुष्य निर्माण केलं जातं. ते आयुष्य आपल्याला रसिक प्रेक्षकांसमोर आणायचं असतं. मग ते कसे वावरतील, त्यांचं घर कसं असेल, त्यांचे कपडे कसे असतील, ह्यात मग आर्ट डिरेक्टर इन्व्हॉल्व्ह होतो, कॉस्ट्युम डिझायनर इन्व्हॉल्व्ह होतो. मग छोट्या छोट्या गोष्टी, मग आपल्या घरात सोफा कसा असेल, आपल्या घराचा दरवाजा कसा असेल, दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर आपण चपला कुठे काढतो, चावी कुठे ठेवतो, मग आल्या आल्या बसून शूज कुठे काढतो, बोलतो कसे, किचनमध्ये जातो कसे, पाणी कसे पितो, त्या छोट्या 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 लकबी आपल्या डेली आयुष्यातल्या हे जे काही पद्धती असतात किंवा आपल्या ज्या सवयी असतात त्या सगळ्या गोष्टीत इन्कॉर्पोरेट होतात आणि हळूहळू पात्र एकमेकांशी बोलायला लागल्यानंतर ती गोष्टी सुरू होतात. त्यामुळे ज्या पद्धतीने सेट निर्माण होतो, ज्या पद्धतीने त्यांचं घर निर्माण होतं, सोसायटी निर्माण होते, तो सायकल चालवतो का, स्कूटर चालवतो का, की तो बसने जातो, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक कॅरेक्टरचं एक पात्र, प्रत्येक कॅरेक्टर आयुष्य निर्माण केलं जातं त्याच्या अवतीभोवती, जेणेकरून सगळ्या पात्रांचं एक मिळून आयुष्य निर्माण करतो आपण. कारण तो सिनेमा इज मेक बिलीफ. तो मेक बिलीफ फॅक्टर सगळ्या रसिक प्रेक्षकांना आवडला पाहिजे अशा पद्धतीने बांधले जातात. आणि मग हे सांगत असतानाच डोळ्यासमोर तुमच्यासमोर काही प्रसंग येतात की हा कुठे बसेल, त्याचं घर कसं असेल, त्याच्या घरी झोपाळा आहे का, त्याच्याकडे डायनिंग टेबल आहे का, त्याच्या घरी त्याच्या घराला बॅल्कनी आहे का, खिडकी आहे का, तो खिडकीत बसेल का, वगैरे वगैरे असे स्पॉट्स निर्माण केले जातात मनातल्या मनात. मग ते आर्ट डिरेक्टर बरोबर त्या लोकेशनवर जाऊन शोधले जातात आणि आपल्या इमॅजिनेशनच्या जवळपास गोष्टी आल्यानंतर मग कॅमेरामॅन बरोबर डिस्कस करून कॅमेरा मुवमेंट्स घेऊन ते हळूहळू हळूहळू रूपाला येतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा किंवा प्रत्येक फ्रेमचा एक अंदाज मनात असतो, पण तसाच्या तसा होतो असं नेसेसरी नाही. लोकेशनप्रमाणे तो बदलत जातो, पण 100% तुमच्या मनात जो असतो त्याच्यापेक्षा डेफिनेटली तो बेटर व्हायला लागतो. अशा पद्धतीने एक गोष्ट आकाराला येते, रूपाला येते आणि मग ती हळूहळू हळूहळू जिवंत होते. आणि मग पात्रपरिचय, पात्र कशी ठरवतात त्यात? आता एखाद्या गोष्टीमध्ये एक आई असेल, वडील असेल, मुलगा असेल, मुलाची होणारी बायको असेल, मग आपल्या पद्धतीने कोणत्या पात्रामुळे त्या गोष्टीमध्ये नाट्य येणार आहे, कोणत्या पात्रामुळे ड्रामा येणार आहे, कोणतं पात्र ह्या गोष्टीला जास्त कॉन्ट्रीब्यूट करणार आहे, ज्याच्यामुळे ती गोष्ट आयदर अडकते किंवा पुढे सरकते, अशा पद्धतीने ती पात्र आयडेंटिफाय केली जातात आणि मग त्यांना परस्पर त्यांचे नातेसंबंध जोडले जातात. ते पात्र असं का वागतंय किंवा असं नाही वागलं पाहिजे, किंवा त्याच्या वागण्यामुळे इतर पात्रांवर काय फरक पडेल, परिणाम होईल त्या गोष्टीमुळे, आणि ओव्हरऑल त्या पात्राचा त्या गोष्टीवर काय परिणाम होईल, अशा पद्धतीने पात्र परिचय होतो आणि पात्र त्या त्या पद्धतीने वागायला लागतं. मग त्याला सायकल येत नसेल तर मग सायकल न येण्यामुळे त्या गोष्टीमध्ये काही फरक पडतोय का, किंवा त्याला गाडी चालवता येते मग त्याच्यामुळे काही फरक पडतोय का. मग कधी कधी आपण बघतो की एखाद्या ड्रायव्हरची गोष्ट असते, कधी कधी आपण बघतो एखाद्या लेखकाची गोष्ट असते, कधी कधी आपण बघतोय की एखाद्या म्युझिक डिरेक्टरची गोष्ट असते. त्यामुळे तुम्हाला तुमची गोष्ट ज्या पद्धतीने पुढे न्यायची असते किंवा जी बलस्थानं होऊ शकतात त्या गोष्टीमध्ये, ती बलस्थानं त्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही त्या कॅरेक्टर्सला देऊ करता, ज्याच्यामुळे आपण स्ट्रेंथन होतो. मग तो सिंगर असेल तर गाणी छान मिळू शकतात, स्टोरी टेलर असेल तर त्या प्लॉटमध्ये काहीतरी वेगळं होऊ शकतं, पोलीस असेल तर थ्रिल येऊ शकतो, चोर असेल तर भीती येऊ शकते. अशा पद्धतीने ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स त्या पात्रात घातल्यानंतर आपण त्या गोष्टी सोबत घेऊन ती गोष्ट फुलवू शकतो. अशा पद्धतीने ती पात्र होते. तुम्हाला तुमच्या कथेचे विषय कसे सुचतात? कारण आम्ही जेव्हा सिनेमा बघतो तेव्हा हेच आपल्या मनात होतं असं लक्षात येतं, पण जर कोणी नरेट करायला सांगितलं तर मात्र आम्हाला ते जमत नाही. कथेचे विषय कसे सुचतात हा थोडासा कठीण आहे प्रश्न. कारण असे आपण बसल्या बसल्या ते उत्सुक विषय सुचतात असंच नाही. पण माझा कल जनरली अशा गोष्टींकडे असतो किंवा अशा कथांकडे असतो जे छोटे छोटे प्रश्न आपल्या अवतीभोवती रोज असतात किंवा आपल्याला रोज पडू शकतात, किंवा स्लाइस ऑफ लाईफ आपण ज्याला म्हणतो, की आपल्या अवतीभोवती आपल्यालाच पडणारे काही प्रश्न, जेणेकरून तो सिनेमा किंवा ती कथा खूप आपलीशी वाटते. मी जेव्हा एखादी गोष्ट सिलेक्ट करतो तेव्हा माझं प्रकर्षाने ह्या गोष्टीकडे जास्त कल असतो की ही गोष्ट प्रत्येकाला अशी वाटली पाहिजे की माझी गोष्ट तर माझ्या अवतीभोवती होते, किंवा हे जे पात्र आहे किंवा हे जे कॅरेक्टर आहे ते मीच आहे. तर त्या मुलाला असं वाटलं पाहिजे की हा मीच आहे, मुलीला असं वाटलं पाहिजे की हा मीच आहे. म्हणजे मी प्रेमाची गोष्ट जेव्हा केली होती तेव्हा मी 2 डिवोर्स किंवा अबाउट टू गेट डिवोर्स पात्रांमध्ये लव्ह स्टोरी केली.
कारण का मला कुठेतरी असं वाटत होतं की माझ्या अवतीभोवती ज्या काही 1-2 जणांचे डिवोर्स होत आहेत, त्यांना असं वाटत होतं की इट्स द एंड ऑफ द रोड फॉर देम. त्यांना असं वाटत होतं की आता याच्यातून तर आयुष्यात काय राहिलं. पण माझं असं म्हणणं आहे की आपण सायकल चालवत असताना सायकल जर पंक्चर झाली तर आपण ती सायकल टाकून देतो का पंक्चर काढतो. मला असं वाटतं की आपण पंक्चर काढताना परत सायकल चालवायला लागतो. पंक्चर काढणं महत्त्वाचं आहे, ती सायकल गिवअप करणं महत्त्वाचं नाही. कारण का आपण चालता चालता आपल्याला ठेच लागू शकते, आपण खेळता खेळता आपण पडू शकतो, म्हणून आपण खेळणं सोडून देतो. ह्याचंच उदाहरण आपण परत मुंबई पुणे मुंबई पार्ट 2 मध्ये बघतो की मला खेळता येत नाही म्हणून खेळ सोडून देणं ह्याच्यापेक्षा एकदा खेळून बघणं कधीही गरजेचं असतं. तर प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यातल्या किती क्लोज असेल ना, त्या पद्धतीने ऑडियन्स किंवा कॅरेक्टर्स त्या गोष्टीच्या ऑडियन्स कॅरेक्टर्सच्या जवळ जातात आणि ऑडियन्सना असं वाटायला लागतं की ही कुठे ना कुठेतरी माझी गोष्ट आहे किंवा ही गोष्ट मी कुठेतरी बघितली आहे, पण ही अशा पद्धतीने सादर केली जाऊ शकते. ह्याचं मग खूप अप्रूप वाटायला लागतं आणि त्यातली खूप गंमत येते. त्यामुळे आपल्या अवतीभोवती जेवढ्या गोष्टी असतील ते सांगणं आणि लोकांनी त्याला रिलेट करणं हे मराठी सिनेमाचं यश आहे. सिनेमा लार्जर दॅन लाईफ असतो, ॲस्पिरेशनल असतो. आपल्याला ज्या गोष्टी कधी कधी बोलता येत नाही, कधी कधी करता येत नाही, ज्या मनात खूप असतात, पण असं वाटतं की आयुष्यात थोडी असं होतं यार, हे तर सिनेमातच होतं. मग तसे प्रश्नसुद्धा कधी कधी सिनेमात आणतो आपण. मग ती सध्या काय करते सारखे विषय येतात, जेणेकरून कुठेतरी आपल्या मनातल्या सुप्त भावनांना किंवा सुप्त इच्छांना थोडासा वाव मिळतो आणि आपण लोकांना त्या स्वप्नवत जगात घेऊन जातो सिनेमाच्या माध्यमातून. पण तरीसुद्धा ते खूप रिअल ठेवलं जातं. इथे मराठी चित्रपटाची स्ट्रेंथ आहे असं मला वाटतं. हिंदी चित्रपटात किंवा इंग्लिश चित्रपटात आपण अशा गोष्टी बघतो ज्या कधी कधी फिक्शन बेस्ड असतात, कधी कधी आउट ऑफ द बॉक्स आणि लार्जर दॅन स्क्रीन असतात. आपण ट्रेन समोरून चालत जाऊ शकत नाही, आपण ट्रेनवर धावू शकत नाही, पण ते बघितल्यानंतर हिरोइझम येतो. ते त्या चित्रपटाचं यश आहे की त्या चित्रपटाची रिक्वायरमेंट आहे. मराठी सिनेमाची रिक्वायरमेंट अशी आहे की ते रसिक प्रेक्षकांच्या खूप जवळ जातील आणि खूप त्यांची गोष्ट सांगायचा प्रयत्न करतील, जेणेकरून आपण जे हिंदीत बघतोय तेच जर मराठीत बघायचं असेल तर मग मराठी सिनेमाचं वेगळं अस्तित्व काय. तर वेगळं अस्तित्व हे आहे की आपल्याला आपल्यासारख्या गोष्टी, आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी जास्त बघायला आवडतात. त्यातली पात्र, त्यातली आई आपली आई वाटते, त्यातली बहीण आपली बहीण वाटते, त्यातला हिरो आपण वाटतो, त्यातली हिरोईन कुठेतरी मुली विचार करत असेल की मी पण असंच वागते, मी पण असेच कपडे घालते, मी पण अशीच धांदरट आहे, मी पण अशीच उद्धट आहे, मी पण अशीच सेन्सिटिव्ह आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या वाटायला लागतात तेव्हा तो सिनेमा आपला होतो. त्यामुळे ह्या गोष्टींवर जास्त कल देऊन आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींमधनं गोष्टी कशी निर्माण करता येईल ह्याच्याकडे माझा जास्त कल असतो. अच्छा. एक वेगळा प्रश्न असा आहे की आजवर तुम्ही कधी नाटक दिग्दर्शित केलेलं नाही आहे, तर त्याचं काय कारण आहे आणि भविष्यात असा काही विचार आहे का? एकतर मी आजपर्यंत आज इथपर्यंत पोचलो आहे त्याचं खूप मोठं श्रेय नाटकाला जातं. आय ॲम अ स्टेज प्रॉडक्ट आणि माझी खूप इच्छा आहे एखादं नाटक दिग्दर्शित करावं. त्याच्यासाठी मी स्क्रिप्ट्स वाचतो आहे, पण एक वेळ कशी मॅनेज करायची ते होत नाही आहे व्यवस्थित माझी वेळ. आणि 2, नाटक ही एक वेगळीच डिसिप्लिन आहे. मी सिरियल्स करतो आहे, मी सिनेमा करतो आहे, तिथे माझ्याकडे ना कटची लिबर्टी आहे, कॅमेरा कुठेतरी घेऊन जायची लिबर्टी आहे. नाटकात पडदा उघडल्यानंतर पहिल्यापासून ते इंटरव्हलपर्यंत आणि इंटरव्हलपासून परत शेवटपर्यंत हा वन शॉट असतो. त्यामुळे ह्या वन शॉटमध्ये मुवमेंट्स करणं आणि तरीसुद्धा रसिक प्रेक्षकांना खेळून ठेवणं. कारण का पडदा उघडल्यानंतर जे मॅग्निफिकेशन किंवा ज्या पद्धतीचे कॅरेक्टर्स आपल्याला दिसतात ते शेवटपर्यंत दिसत राहतात. मग त्याच्यात डिझायर्ड इम्पॅक्ट कसा क्रिएट करायचा हे एक वेगळा अभ्यास आहे, हे एक वेगळं टेक्निक आहे. आणि माझ्या मते मला ते टेक्निक अजून येतं आहे का नाही येतं आहे. मी एकांकिका केलेल्या आहे, पण फुल लेंथ नाटक बसवायचं म्हणजे ते खूप चॅलेंजिंग आहे. तो एक वेगळा अभ्यास आहे, ते एक वेगळं स्कूल आहे एंटायरली. त्यामुळे मी स्वतःला अजूनही मेंटली आणि थिअरॉटिकली प्रिपेअर करतो आहे की मी एक नाटक फुल लेंथ नाटक करू शकेन. माझा अभ्यास सुरू आहे. प्रयत्न चांगला होता, ते फार जमलं नाही, अशा पद्धतीवरती मला सोडायचं नाही. कारण का कोणीतरी एक निर्माता माझ्यावर पैसे इन्व्हेस्ट करणार आहे, कोणी कलाकार त्यांचा वेळ इन्व्हेस्ट करणार आहेत, त्यांनासुद्धा ते एक प्रोजेक्ट खूप छान व्हायला हवं असतं. एकंदरीत टीमला सक्सेसफुल व्हायचं असतं. त्यामुळे माझा अभ्यास सुरू आहे
मी शिकतोय की ते फुललेन नाटक कसं लोकांपर्यंत त्याच इम्पॅक्टने पोचवायचं. त्यामुळे जेव्हा मी रेडी असेल तेव्हा मी नक्की एक नाटक करेन. अच्छा, एक थोडासा वेगळा प्रश्न. तुमच्या अनेक सिनेमांना अनेक कॅटेगरीमधली अवॉर्ड्स मिळाली आहेत. सिनेक्षेत्र असं माध्यम आहे की जिथे मिळालेलं यश आणि तो ऑरा टिकवण्यासाठी एक प्रकारचा ॲटिट्यूड जपावा लागतो. परंतु तुमच्या साधेपणात आणि डाऊन टू अर्थ स्वभावात काहीच फरक पडलेला नाही. आणि हे मत आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांचंच आहे असं नाही, तर तुमच्या क्षेत्रातील लोक देखील हेच म्हणतात तुमच्याबद्दल. इसका क्या राज है? अं, एकतर मी असं खूप फ्लॅम्बॉइंट नेचरचा नाही आहे. दुसरी गोष्ट कुठेतरी ना चंदन नवरेंच्या एका भाषणामध्ये ऐकलं होतं मी की ते त्यांच्या नातीसोबत बागेत फिरायला गेले होते आणि सगळी लोक त्यांच्याकडे बघून हसत होते, त्यांना स्माईल देत होते आणि चंदनला असं वाटलं की आपल्याला बक्षीस मिळालं आहे किंवा आपल्याला अवॉर्ड मिळाला आहे म्हणून लोक आपल्याला ओळख देत आहेत आणि हसत आहेत. ते नातीबरोबर घरी गेल्यानंतर हातपाय धुताना त्यांना लक्षात आलं, नातीबरोबर खेळता खेळता तिची टिकली जी होती ना ती त्यांच्या गालाला लागली आणि म्हणून लोक त्यांच्याकडे बघून हसत होते, कदाचित असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं ना की प्रसिद्धी आणि यश आहे ना हे खूप टिकली एवढं आहे. तुमच्या कुठेतरी चेहऱ्यावर किंवा नको त्या ठिकाणी ती असेल ना तर लोक त्याच्याकडे बघतात आणि त्या टिकलीसाठी तुमच्याकडे हसतात. ती टिकली इतकं यश आणि टिकली इतकी प्रसिद्धी असते, त्याच्यातच जर आपण विचार केला ना की हेच आपलं संपूर्ण आयुष्य आहे तर कुठेतरी आपला पर्स्पेक्टिव्ह आपला पॉईंट ऑफ व्ह्यू तर टिकली इतकाच राहील. त्यामुळे खऱ्या आयुष्यात आपण ज्या पद्धतीने वागतो, आपली माणसं जपतो, ते आपलं खरं यश आहे आणि हे करत असताना आपल्या प्रोफेशनमध्ये आपल्याला मिळणारं यश, अपयश, प्रसिद्धी हे त्या टिकली इतकं असतं. त्यामुळे त्या टिकलीला किती महत्त्व द्यायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. हे वाक्य, हा थॉट, ह्या थॉटने माझ्या डोक्यावर, माझ्या मनावर एवढा मोठा इम्पॅक्ट केला. ते इतकं खरं आहे, कारण का एक चित्रपट चालेल, कदाचित त्याच्यानंतरचा चित्रपट नाही चालणार. कारण का हे खूप रिलेटिव्ह आहे, हे खूप मेक बिलीफ वर्ल्ड आहे. यश, अपयश हे अगदी इज वेटिंग फॉर यू राईट ॲट द नेक्स्ट कॉर्नर. त्यामुळे यश मिळालं तर खूप उंच उडू नये, अपयश मिळालं तर कम्प्लिटली डिप्रेस होऊ नये. आपलं काम करत राहायचं, त्या कामाच्या प्रोसेसमध्ये जे मिळतं ते ॲक्सेप्ट करत जायचं. सिन्सिअरली काम केलं, लोकांना तुमची सिन्सिअरिटी कळते, रसिक प्रेक्षक तुमच्या सिन्सिअरिटीकडे बघून तुमच्या कामाचं फॉलोईंग करतात. त्यामुळे यश अपयश ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे कधी फार जमिनीवरनं उडू नये किंवा फार डिप्रेसही होऊ नये. आपलं काम करत राहायचं, हा एक ॲटिट्यूड मनाशी ठेवला आहे आणि हळूहळू जसं जमेल तसं काम करतो. अरे वा. मराठी सिनेमांचे खूप दर्शक तयार झाले आहेत, खास करून गेल्या 4-5 वर्षात. यातले एक लहान महत्त्वाचा भाग म्हणजे परदेशातील मराठी प्रेक्षक. बहुतेक मराठी सिनेमे परदेशात पोहोचतच नाहीत, त्यामुळे तिथले मराठी लोक आयदर सिनेमे त्यांना बघता येत नाहीत किंवा इंटरनेटवर अपलोड केलेले पायरेटेड बघावे लागतात किंवा मग मराठी चॅनलवर जेव्हा येतात तेव्हाच ते बघतात. खर्च आणि मर्यादित प्रेक्षक संख्या यामुळे मराठी सिनेमा तिथे सध्या पोहोचू शकत नाही आहे का? मराठी सिनेमा जगतात ह्यासाठी काही प्रयत्न होत आहेत का? डेफिनेटली ओव्हरसीज रिलीज करण्याचा भरपूर प्रयत्न आता सुरू आहे. महाराष्ट्र मंडळ जे आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये ते सुद्धा अप्रोच करत आहेत. काही मंडळी आहेत जे कल्चरल इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात, जे इकडची नाटकं तिथे घेऊन जातात, ते सुद्धा अप्रोच करत आहेत. आमचे स्टुडिओजसुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये बरेच चित्रपटाचे शोज लावण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आता हळूहळू आम्ही परदेशात सुद्धा पोचतो आहोत आणि आय एम शुअर डेफिनेटली खूप लवकर अशी वेळ येईल की इंडियात ॲज वेल ॲज परदेशात त्याचा प्रीमियर किंवा त्याचा पहिला शो सायमल्टेनियसली होईल, जेणेकरून आपण असं म्हणू शकू की ग्लोबल किंवा वर्ल्ड वाईड रिलीज होतो आहे. आत्ता फक्त महाराष्ट्रात होतो आहे, इंडियात होतो आहे, वेगवेगळ्या प्रांतांमध्ये होतो आहे. म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नाही तर आपल्या राज्याच्या बाहेरसुद्धा हा सिनेमा रिलीज होतो आहे. गुजरातमध्ये होतो आहे, गोव्यात होतो आहे, साऊथमध्ये होतो आहे. त्यामुळे हाच सिनेमा परदेशातसुद्धा त्याच वेळी सायमल्टेनियसली रिलीज कसा करता येईल ह्याच्याकडे सुद्धा आमचा प्रोसेस सुरू आहे, आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत सुद्धा योग्य पद्धतीने आणि त्याच वेळी पोचू अशी आशा आहे. अच्छा.
आता एक रॅपिड फायर घेऊया. झटपट प्रश्नोत्तर फेरी. अगदी सोपे प्रश्न. तुमचा हिंदीतला आवडता अभिनेता कोण? अमिताभ बच्चन. आवडती अभिनेत्री? माधुरी दीक्षित. आवडता दिग्दर्शक? मुकुलाल. मराठीमध्ये तुम्ही दिग्दर्शित न केलेला पण तुम्हाला आवडलेला सिनेमा? जुन्यांमध्ये म्हणाल तर लाखाची गोष्ट. नवीनमध्ये म्हणाल तर बरेच आहेत. मला फॅक्टरी खूप आवडला. मला हरिश्चंद्रची फॅक्टरी खूप आवडला. मला डबल सीट खूप आवडला. त्यामुळे बरेच आहे. आवडते कवी, गीतकार? गीतकार जावेद अख्तर. कवी खूप आहेत. कुसुमाग्रज आहेत. त्याच्यानंतर असे पर्टिक्युलर नावं घेता येणार नाही कारण रॅन्डम वाचतो पण डेफिनेटली. अच्छा, आवडता पार्श्वगायक? किशोर कुमार. आवडती पार्श्वगायिका? आशा भोसले. आवडतं आहे पर्यटन ठिकाण? गोवा. अच्छा, परदेशामध्ये? परदेशामध्ये स्वित्झर्लंड. जीवनातला सर्वात आनंददायी क्षण कुठला तुमचा? खूप आहेत पण माझ्या दोन्ही मुलांचा जन्म हा माझ्यासाठी खरंच खूप आनंददायी क्षण आहे. मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. त्यामुळे त्यांचा जन्म हा माझ्यासाठी आणि माझ्या बायकोसाठी खरंच खूप आनंदाची क्षण आहे. अच्छा, आता एक नुकताच तुमचा सिनेमा जो प्रदर्शित झाला आहे ती सध्या काय करते, तर त्याला रिलेटेड प्रश्न आहे. थोडासा मिश्किल आहे, लाईटली घ्या. हां हां. तुमच्या चित्रपटातील ती तुमच्या नजरेत कोण आहे? माझ्या चित्रपटातील ती माझ्या नजरेत तुमच्यासाठी ती कोण आहे का आणि ती कोण आहे? माझ्यासाठी ती माझी 100% म्हणजे डिप्लोमॅटिक उत्तर नाही. माझ्यासाठी ती माझी बायको आहे. कारण का तिच्याशिवाय माझं पान हलत नाही. अच्छा, म्हणजे तीच पहिल्यापासूनची ती आहे? नाही असं काही नाही आहे. कारण का मी सुद्धा नॉर्मली सगळ्या मुलांसारखा बरेच वेळा आयुष्यात प्रेमात पडलेलो आहे. बऱ्याच वेळा प्रेमात पडून रिटायर्ड, हर्ट आणि इंजर्डसुद्धा झालेलो आहे. पण जेव्हा कळलं की आता हिच्याशिवाय आपलं आयुष्यात पान हलू शकत नाही, तेव्हापासूनची ती आहे जिच्याबरोबर माझं लग्न झालं. क्या बात आहे. थँक्यू सो मच. प्रिंट मीडियाच्या लिमिटेशन्स लक्षात घेऊन जगभरात पसरलेल्या मराठी प्रेमींनी मिसळपावसारख्या आंतरजालाची सुरुवात केली आणि त्यातीलच पुढचं पाऊल म्हणजे गोष्ट तशी छोटी हा उपक्रम. या उपक्रमाला वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. मला सुद्धा इथे येऊन खरंच खूप बरं वाटतं आहे आणि मिसळपाव ह्या उपक्रमाबद्दल तुमचे सुद्धा मनापासून खूप खूप अभिनंदन आणि असंच आम्हाला ह्याच्यामार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी कायम देते. आमचं ट्विटर अकाउंट आणि FB अकाउंट आहे, तुम्ही जरूर आम्हाला फॉलो करा ही रिक्वेस्ट आहे. डेफिनेटली.